झाडू हातात संदेश मनात. पंढरपुरात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त शहराने घेतला स्वच्छतेचा संकल्प. 23 फेब्रुवारी रोजी पंढरपुरात स्वच्छतेची अनोखी पहाट अनुभवायला मिळाली. संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या त्यांच्या विचारांचा प्रत्यय प्रत्यक्ष कृतीतून देत शहराने एकत्र येत स्वच्छतेचा सामूहिक संकल्प केला. आज सकाळी संत गाडगेबाबा चौक अभियानाची सुरुवात झाली. तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर आणि जिजामाता उद्यान आदी भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते परिसर झाडून स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमात सत्ताधारी व विरोधी आघाडीचे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संस्था, संघटना, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी झाडू हाती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध भागात स्वच्छता मोहिमा सुरू असून अनेक परिसर चकाचक होताना दिसत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संत गाडगेबाबांनी दिलेल्या कृतीतून परिवर्तन हा संदेश आज पुन्हा एकदा पंढरपुराच्या रस्त्यावर जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मागे वेळी देखील राबवण्यात आलं. काय सांगू शकाल? आम्ही इथं नियुक्त झाल्यापासून पहिल्यांदाच महास्वच्छता अभियान पद्मावती बागेपासून सुरुवात केली होती. आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचं औचित्य साधून गाडगेबाबांनी जो स्वच्छतेचा संदेश दिला होता, तो स्वच्छतेचा संदेश, त्यांचं जे विचार आहेत ते जिवंत ठेवण्यासाठी, पुढं चालवण्यासाठी आज आम्ही ही स्वच्छता मोहीम त्यांना एक आदरांजली अर्पण करण्यासाठी राबवलेली आहे. स्वच्छता अभियान राबवत असताना अनेक निकृष्ट दर्जाची कामं झाल्याचं निदर्शनास आलं. मग यावर काय ठोस उपाय किंवा? नक्कीच या इथं जे कोणी ह्या कामाचं ठेकेदार आहे त्याला इथं घेऊन संबंधित तिथल्या लोकांना घेऊन उद्याच क्वालिटी कंट्रोल चेक करून पुढची कारवाई करण्यात येईल. माजी नगराध्यक्षाच्या मर्जीतील ठेकेदारांना काम मिळाल्यामुळे अशी परिस्थिती आहे असं वाटतंय? ते उद्या त्या परिस्थितीवरून कळेल की. त्या अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही ठोस पाऊल उचलणार? नक्कीच लोकहिताच्या सगळ्या गोष्टी आम्ही उद्या करणार आहोत. आज गाडगेबाबा जयंतीनिमित्त तुम्ही स्वच्छता अभियान राबवले. काय सांगू शकाल? संत गाडगेबाबांची आज जयंती. गाडगेबाबांनी जो संदेश दिला आहे त्या संदेशाचं अनुकरण करत आज या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी, आमचे सर्व नगरसेवक, आमच्या नगराध्यक्षा, आमचे भगीरथदादा बालके, सर्व आमचे नगरसेवकांनी आम्ही सगळ्यांनी आज पंढरपूर शहर स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळे रस्ते स्वच्छ करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वच्छ करण्यात आला आणि त्याचबरोबर आता आम्ही जिजामाता उद्यान, जे पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी, मुलांसाठी एक चांगलं ठिकाण होणार आहे, अशा ठिकाणी आम्ही आज आलो आहे आणि या सगळ्या गोष्टी स्वच्छता आज केलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस जिजामाता उद्यानमध्ये या ठिकाणी आलो आहे आणि तुमच्या समक्ष आता सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात, ज्या उद्यानासाठी 3.5 ते 4 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत, ते अक्षरशः पाण्यात गेलेत. याच्यामध्ये सरळ नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. सर्व कामं या ठिकाणी निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. यामध्ये जे संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत, या ठिकाणचे जे पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत ते सगळे उचकटून निघालेले आहेत. कुठेही सिमेंटचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला नाही. पूर्ण असं बोगस काम झालेलं आहे. छोटे छोटे जे कंपाऊंड केलेले आहेत ते सगळे पडलेले आहेत. पायानं देखील या ठिकाणच्या सगळ्या वस्तू निघत आहेत. त्या ठिकाणी लॉनच्या ऐवजी हराळे वापरण्यात आले. म्हणजे सरळ या ठिकाणी फसवणूक आहे. ज्या ठिकाणी आमच्या मुलांना खेळण्यासाठी चांगलं प्रकारचं लॉन पाहिजे होतं, लॉनची प्रयोजन असताना देखील त्या ठिकाणी हराळे वापरण्यात आली आणि ह्या हराळीतनं चालताना त्या ठिकाणी मुलांच्या पायाला इजा होणार आहे किंवा नागरिकांच्या पायाला देखील इजा होणार आहे. सरळ या ठिकाणी फसवणुकीचं काम केलं आहे. जे खेळणी, जे साहित्य आणलं होतं ते पूर्ण बोगस साहित्य आहे. जुन्या साहित्यांना, अनेक जुन्या साहित्यांना त्या ठिकाणी कलर देण्यात आलेला आहे. ते साहित्य तुटफूट झालेले आहे. वेगवेगळे शोची ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या सगळ्या तुटलेल्या, फुटलेल्या आहेत. त्या ठिकाणी ते जुने वापरण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की या ठिकाणी त्यांनी ती चांगली केलेली आहे. सगळं काम अर्धवट असताना देखील ठेकेदाराला त्या ठिकाणी करोडो रुपये देऊन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारणाचा गाठ घालून बाबा बगीचा पूर्ण झाले आणि ते आम्ही आता
हँडओव्हर करून घेणार आहे अशा पद्धतीचं जे नगरपालिकेने घाट घातला आहे, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराची आम्ही आता चौकशी करणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्षांना देखील आम्ही निवेदन देऊन पत्र देऊन त्या ठिकाणी ताबडतोब या सगळ्या गोष्टीची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आहे की ही क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून याची चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जे क्वालिटी कंट्रोल विभाग येते त्या क्वालिटी कंट्रोलच्या अंतर्गत देखील या सगळ्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. कारण यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो उघड या ठिकाणी दिसत आहे. माजी नगराध्यक्षाच्या मर्जीतील ठेकेदारांना काम दिले, त्यामुळे असं होते असं वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये कुणाच्या हातात कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या हातात कुणाला काम द्यायचं नसतं. नगरपालिकेचं प्रशासन त्या ठिकाणी ऑनलाईन टेंडर काढून ते काम देत असतं. त्या पद्धतीने काम ते दिले गेलेलं असतं आणि त्याच्यानंतरचं काम आहे. कुणाला काम दिलं ह्याच्यापेक्षा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष देऊन त्या ठेकेदाराकडून चांगल्या उत्तम अशा दर्जाचं काम करून घेणं अपेक्षित असतं. परंतु नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांनीच मिलीभगत केलेलं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ह्याची सविस्तर चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे. जे नगरपालिकेचे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. ज्या ठेकेदाराला काम दिलं, ज्यानं बोगस पद्धतीनं काम केलं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. नव्हे तर त्यांच्याकडनं आत्तापर्यंत जेवढे पैसे दिलेले आहेत ते सगळे वसूल केले पाहिजेत. त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदाराकडनं ती सगळी वसुली झाली पाहिजे. त्या ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टला टाकणार अशी मागणी वगैरे करणार? नाही, 100% करणार. जर काम बोगस झालं असेल, भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध झालं आहे, प्रथमदर्शनी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ते सगळे सिद्ध झाले, त्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करायची मागणी करणार आहे. निश्चितपणे आमच्या नगराध्यक्ष ह्याच्यामध्ये लक्ष घालून निश्चितपणे कारवाई करतील.